मतदान होणार। हो, राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतदानाचा मार्ग मोकळा झालाय। 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींचं मतदान ठरल्याप्रमाणे 2 डिसेंबरला होणार आहे। शिवाय जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि महानगरपालिका यांच्या निवडणुका सुद्धा निवडणूक आयोगाला जाहीर करता येणार आहेत। त्यामुळे राज्यात सध्या सुरू असलेल्या निवडणुकांचा धुरळा पुढचे किमान 2-3 महिने तरी खाली बसणार नाही, हे आता स्पष्ट झाले। ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात दाखल असलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली। या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं नेमकं काय म्हटलं तेही बघा। नगर परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या घोषणा झाल्याप्रमाणेच होतील। निवडणुका घ्यायला न्यायालयाची कोणतीही आडकाठी असणार नाही, पण सर्व निवडणुका या न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहतील। 40 नगर परिषदा आणि 17 नगर पंचायतींमध्ये 50% जास्त आरक्षण देण्यात आले। अधिकच्या आरक्षणाबाबतचा निर्णय हा याचिकेच्या निकालावर अवलंबून असेल। जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांच्या घोषणेसाठी कोणतीही आडकाठी नाही, पण जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये आरक्षण हे 50% जास्त नसावं। कोर्टाच्या निर्णयामुळे कोणकोणत्या बाबी स्पष्ट झाल्यात हे अधिक सोप्या भाषेत समजून घेऊयात। सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे निवडणूक आयोगानं घोषित केल्यानुसार नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका 2 तारखेला पार पडतील। घोषित निवडणुकीवर कोणतीही स्थगिती येणार नाही। आरक्षणाची मर्यादा ओलांडली नसेल तर निवडणुका विनासायासच पार पडतील। आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या 2 महानगरपालिका आहेत ज्यांच्या निवडणुका अडचणीमध्ये असू शकतात। मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका विनासायास पार पडू शकतात।